जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी। एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्यात चालू। शिंदे दिल्लीत तर ठाकरेंनी मुंबईत शिंदे गटाला फोडलाय घाम। असे काही सापळे रचले की शिंदेंचे हे 32 पदाधिकारी हे ठाकरेंच्या गळाला लागले आहेत। पुढचं राजकारण बघता शिंदे गट हा अस्तित्वातच राहणार नाही म्हणत अनेक जण ठाकरेंच्या पक्षात परतणार। नेमकं कोण आहे ती यादी आलेली आहे। आपण सविस्तर बातमी बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। आणि तुम्ही जर ठाकरेंचे कट्टर समर्थक असाल तर कमेंटमध्ये मी कट्टर शिवसैनिक असं लिहायला विसरू नका। तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया। दोन ठाकरे बंधू एकत्र आले, एकनाथ शिंदे बॅकफूटवर गेले। सुप्रीम कोर्टाचा निकाल 1 ते 1.5 महिन्यात लागणार। शिंदे गट बॅकफूटवर गेला। शिंदेंचं अस्तित्व संपून भाजपामध्ये एकतर विलीन व्हावं लागेल किंवा पूर्ण गट अपात्र होऊन पुन्हा निवडणूक लागू शकते। त्यामुळे शिंदेंकडे आता जाऊन काहीच फायदा नाही। मुख्यमंत्री असताना निधी मिळायचा, सर्व काही मिळायचं, परंतु आता अर्थ खातं नाही ना, काहीच नाही। उपमुख्यमंत्री पद आहे, परंतु अजून एक दुसरं उपमुख्यमंत्री पद आहे, त्यामुळे शिंदे गटात निधी मिळत नाही। शिंदे लक्ष देत नाहीत अशी विविध कारणे देत मुंबईतील 32 पदाधिकारी, त्यामध्ये 4 माजी नगरसेवक, 5 उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख असे तसेच गटप्रमुख असे मिळून 32 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत शिंदे गटातून आता दुसरीकडे आपला मार्ग वळवलेला आहे। त्यामध्ये जे काही 4 ते 5 नगरसेवक आहेत त्यांचा प्रवेश हा येणाऱ्या रविवारी मातोश्रीवर होण्याची सूत्रांची महत्त्वाची माहिती आहे। तसेच त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते, शाखा प्रमुख, माजी शाखा प्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी, शाखाधिकारी, उपशाखाधिकारी तसेच गटप्रमुख यांचे सुद्धा ठाकरेंच्या पक्षात एंट्री होणार आहे। उद्धव ठाकरे शिवबंधन बांधून या सर्वांना आपल्या पक्षात घेणार आहेत। शिंदे दिल्लीत असताना ठाकरेंनी दिलेला हा मोठा झटका आता त्यांना महागात पडणार असं दिसतंय, कारण पक्ष चिन्ह गमवायची वेळ आता शिंदेंकडे आलेली आहे। पक्ष चिन्ह नसताना शिंदे काहीच करू शकत नाही, कारण शिंदे या नावावर ते राजकारण करू शकत नाही। म्हणूनच बाळासाहेबांचा फोटो आणि शिवसेना पक्ष धनुष्यबाण चिन्ह यावर त्यांचं राजकारण चालू होतं। आता ते 1 ते 1.5 महिन्यात संपणार असं ज्येष्ठ कायदेतज्ञ वकील असीम सरोदे तसेच इतर वकिलांनी सुद्धा सांगितलं आहे। त्यामुळे शिंदेंचा वापर आता भाजपाकडून थांबलेला दिसत आहे। आणि आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या अगोदरच भाजपमध्ये शिंदे गट विलीन होऊन भाजपाही मोठा स्वतः पक्ष राज्यात बनणार अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे शिंदेंनी कितीही दिल्ली वाऱ्या केल्या तरी कायद्याप्रमाणे लहान मुलगा सुद्धा सांगेल की शिवसेना कोणाची आहे, शिवसेना ही ठाकरेंचीच आहे। त्यामुळे अनेक जण आता पक्षात अस्वस्थ आहेत। त्यामुळे आताच मुंबईत एवढं भगदाड पडलं आहे, तशाचप्रमाणे नाशिकमध्ये सुद्धा शिंदे गटात काही जण गेले होते, पुण्यात सुद्धा शिंदे गटात काही जण गेले होते, आता ते सुद्धा चिंताजनक स्वरात आहेत व पुन्हा एकदा ठाकरेंशिवाय पर्याय नाही। आणि 2 ठाकरे बंधू एकत्र आल्याने आता 1+1 2 नव्हे तर 1+1 11 होतात। त्यामुळेच आता प्रत्येक निवडणुकीत ठाकरे ब्रँड हा चालणार असं दिसत आहे। त्यामुळेच अनेक जणांची चाहूल आता ठाकरेंच्या पक्षात येताना दिसत आहे व शिंदेंचा आता जे काही 2-2.5 वर्षाचा काळ होता तो संपणार यात काही शंका नाही। म्हणूनच मुंबईत हे मोठं राजकारण चालू असताना ठाकरेंनी शिंदेंना झटका दिल्याचं दिसत आहे। त्यामुळेच असे पक्षप्रवेश आता ही तर सुरुवात आहे, यापुढे तर शिंदे गटाचा अजून बाजार उठणार आहे असं संजय राऊत यांनी सुद्धा सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे यांचं जे राजकारण आहे ते आता संपलं आहे का आणि पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड हा बाजारात नेहमीप्रमाणे चमकेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा की कोणता ब्रँड श्रेष्ठ आहे, ठाकरे की शिंदे? धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।